नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण नोटाबंदीची पडताळणी करतोय अशा ठिकाणी की जिथे संपूर्ण व्यवहार हे रोखीमध्ये होतात आणि म्हणून आपण आज महाराष्ट्राचा नंबर 1 जनावरांचा बाजार सांगोल्यामध्ये आपण आलेलो आहोत. सांगोला हे पंढरपूर कोल्हापूर या मार्गावरचं एक ठिकाण आहे. आता या बाजाराची उलाढाल वार्षिक असते 35 कोटी रुपये, इतकी प्रचंड. आणि पुणे जिल्ह्यापासून ते मराठवाड्यातले सर्व जिल्हे आणि मग आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातून खरेदीदार या बाजारामध्ये येतात. आपण अशीच का ठिकाणं निवडलीत की जिथे रोखीनं जास्त व्यवहार होतात? त्याचं कारण असं आहे की बरेचसे अर्थतज्ञ आणि अखिलेश यादव सारखा मुख्यमंत्री सुद्धा असं म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा ही इतकी समांतर अर्थव्यवस्था चालत राहते की जागतिक पातळीमध्ये जेव्हा जेव्हा मंदीची लाट येते तेव्हा तेव्हा या काळ्या पैशानीच भारतीय व्यवस्थेला वाचवलेलं आहे. आता रोखीनं व्यवहार करणारे हे जे बाजार असतील किंवा हुंड्या असतील, भिशी असतील, आता या बाजारातला आणि हुंड्या भिशातला कोणताही पैसा हा बँकिंग व्यवहारामध्ये कधीच रिफ्लेक्ट होत नाही. आता या बाजारामध्ये कधीच तुम्हाला चेकनी व्यवहार होणार नाहीत, कधीच तुम्हाला इथे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड चालणार नाही. आणि म्हणून नोटाबंदीचा नेमका काय परिणाम या बाजारावरती झालाय त्याची पडताळणी आज आपण करतोय. वो नोट ही लेता ही नहीं गिराक, 1500 को नोट लेता नहीं. बैंक में गए हम जो 200 हमारे जो तकलीफ है ना, ये जो 100 में 200 में जो चमड़ा मिलता है, हमारे पास छुट्टा पैसा नहीं. छुट्टा पैसा नहीं रहने जो इतना प्रॉब्लम आ रहा है, इतना ठप हो गया कि बस पूछो मत. बहुत तकलीफ हो रहा है हमारी, इतनी तकलीफ हो रही है कि पूछो मत. काय मी एक पासा दिली पंढरपूर फुकटच दिली. कोण घेणे फुकट? मग काय पैसा नाही घ्या, 500 जुन्या नोटा घ्या म्हणलं, कोण घ्यायचं? घ्यायचं बाबा, खाता. किती फुकट दिले? बारीक होती, पासा दिली. काय चमडी बोकडा घेऊ. चमडी दिली का बोकडं दिली? चमडी बोकड कशी देते? ती काय खाणार होता? म्हणजे त्याच्या धंद्याला वापरणार होता मला. हाँ. चाचा वो जोर से हंस रहा है. सब ठीक चल रहा है तुम्हारा? ठीक चल रहा है, ठीक हाँ? चल रहा है. बढ़िया है सब? नहीं अल्हम्दुलिल्लाह चल रहा था, अच्छा चल रहा था. कोई प्रॉब्लम नहीं है? नहीं वैसे तो नोटबंदी की वजह से बस बहुत प्रॉब्लम है. पैसे वहाँ से जो है पैसे जैसा आने का वैसा नहीं आ रहा है. हमको जैसा हम लोग पैसा लेके आ रहे हैं तो वो पूरा 1000 के 500 के नोट आ रहे हैं. तो इस वजह से हमको जो है यहाँ पर व्यापारी भी जो है एकदम उनको भी नुकसान में दे रहे. हम भी हमारा जो है वो ये करने के गए तो पैसा ले नहीं रहे. सामने वाला व्यापारी को हम दे रहे ना, पैसा तो नहीं ले रहे. कितना फर्क पड़ा? बहुत कुछ फर्क पड़ा है. कितना? 10%, 5%? एक 50% के करीब फरक पड़ा है. कसं आहे तुमच्या आयुष्यात? तापास माल घेऊन देणाऱ्यांचा हाल आहे. त्यांच्यासाठी का नाही पैसा नाही. जे किरकोळ घेऊन देतं त्याची का नाही रोजी रोटी बंद झाली आहे. पूर्णपणे बंद झाली आहे. कोण माल आम्हाला तर का नाही बँकेमध्ये उभा राहता येत नाही. कोण आजारी असं हे असं त्यांनी कसं करायचं? कितना % फर्क पड़ा है? अच्छा 75% फर्क पड़ा. पूरा पूरा. तो जो फर्क पड़ा है मतलब क्या माल रख रहे हैं? माल जो लोग लेकर आ रहे हैं ना, पैसे की वजह से लोग यानी कि 100 की नोट 100 की नोट नहीं रहने की वजह से माल परत जा रहा है. आप 500 लोग नहीं ले रहे. आप चिल्लर क्यों नहीं लेके आते? कौन देने का चिल्लर? बैंक में ठहरने वाले 2000 की नोट दे रहे, 2000 की नोट लेके करने का क्या? चेक देने का? हाँ? चेक देने का? अब चेक देना कसते ये तो मांगता ही नहीं. हमारा बड़ा खाता, हम गरीब लोग ये लेकर खाने वाले, हम चमड़े बेचकर 20-25 चमड़े बेचकर खाने वाले लोग. अब वहाँ बैंक में ठहरना क्या, बाजार करना क्या क्या करना, क्या क्या. ठीक आहे. सार्वत्रिक सूर ऐकला तुम्ही. आणि मलाही हे जाणवतं की जिथे थेट रोखीने व्यवहार होतात, म्हणजे हा चमडा बाजार असेल, पलीकडे तो कोंबड्याचा बाजार आहे छोटासा, आतमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जनावरांचा बाजार आहे, जिथे पूर्णपणे रोख व्यवहार होतात, मोठी अडचण आहे. आणि अडचण असली तरी हे सगळी मंडळी पठाण, शेख, कांबळे, बनसोडे, क्या सरनाम है आपका? मुलानी साहब. आपका सरनेम क्या आपका? कुरेशी. आपका? कुरेशी. कुरेशी साहब. आप? अशफाक उस्ताद. मुंडे. दारुलकर. सगळ्यांचं एक मत आहे, निर्णय चांगला आहे, त्रास आपणच सहन करू थोडे दिवस. मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीतल्या त्रुटीवरती बोलायला पाहिजे होतं. निर्णयावर ते भलेही म्हणत असेल की निर्णय योग्य आहे, परंतु अंमलबजावणी प्रॉब्लेम. तो नेमका प्रॉब्लेम काय, नेमकी अडचण काय, तेच तर आपण शोधतोय. पडताळणी सुरू आहे आपली.
पुष्कळ परिणाम झाला सांगोल्याच्या बाजारपेठेवर, कारण की व्यवहार अडचणीत कोण आहे? अडचणीत सामान्य ग्राहक आहेत ना, शेतकरीच अडचणीत आहेत. शेतकऱ्यांकडे आता लोकांनी गुरं आणलीत बाजारात, पण सगळे काही लोकांकडे 500च्या आणि 1000च्याच नोटा, अजून जुन्या नोटा आहेत, तेच नोटा दाखवतात की बाबा ह्या नोटा आम्हाला ह्या नोटा दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना अडचण आहे, पण व्यापारी लोकांना पण मोठ्या प्रमाणात अडचणी येत्या. सामान्य लोकांना त्रास होतो, पण या सामान्य लोकांना त्रास झालेला चालेल, कारण देश बदलायचा असेल तर सामान्य लोकांना त्रास होणारच. सरकारने या अगोदर थोडीशी पूर्वनियोजित म्हणजे जुन्या ज्या आता नवीन नोटा काढल्या 2000च्या त्या अगोदर बाजारात आणून नाही, अचानक ह्या जुन्या नोटा बंद करायला हव्या होत्या. अचानक करायचं म्हणून कळवायला पाहिजे होतं. सरकारनं जे धोरण आता जे आखलेलं नोटाचं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला सळोगी पळो करून सोडलेलं आहे या धोरणामुळे. कारण दाहक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पळो करून सोडले म्हणतात. बरोबर आहे. निर्णय चुकलाय का? निर्णय चुकला नाही, नोटरी अडचण आहे ना लोकांना. निर्णय चुकला नाही, नोटाची अडचण. सर्वसामान्य लोकांची अवस्था ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड झाली. म्हणजे ऑपरेशन तर यशस्वी झालं आणि पेशंट मात्र मेला. नोटाबंदी झाली त्यामुळे चलनच फिरत नाही आमचं, पूर्ण थांबलंय. आम्ही आता दुसरी दुकानातलं कुणाकडनं 500 सुट्टा असं 1000 करून आणतो आणि ते शेतकऱ्याला देतो. तुमच्या व्यवसायावर किती परिणाम होतो? आमच्या लय व्यवसायावर परिणाम. लई म्हणजे किती? 10%, 20%, 50%? नाही, 5-10% पण पहिल्या आठवड्याच्या नंतर आता 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये काही सुधारणा झाली का? सुधारणा झाली ना. झाली. निर्णय चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. चांगलाच निर्णय आहे. चिल्लर घेण्यासाठी कमिशन द्यावं लागतं. चिल्लरला 10 रुपये कमिशन आहे 100ला. 100ला 10. कमिशनवर कसा व्यवहार सुरू आहे बघा. त्या पैसे काय केलं आता तुम्ही? 27 शेतकरी आहे अंडे. शेतकरी आहेत. 27 किती झाले? 27 अंडे 135 रुपये. आता हे कमिशनवरती व्यवहार करतायत. असं सुट्ट्या मिळत नाहीत त्यांना द्यायला. आता हे कमिशनवरती व्यवहार करतात. 10 रुपयाला 5 रुपये कमिशन देऊन ते चिल्लर आणतात. 500 रुपयाला किती? 500 रुपयाला किती? मग 500 1000चं चिल्लर पाहिजे. 2000चं तर 2000ला 100 रुपये जाते. 100 रुपये चिल्लरला. बघा, नवीनच एक व्यवसाय सुरू झालाय चिल्लरवर पैसे देण्याचा. व्यवहार जेवढ्याला ठरवतात हे 500 रुपये घालून द्या. आणि तर बारीला कसं 2 तास नाही तर 5 तास व्हायला लागते. कशाला? बारीला थांबायला लागतंय. कुठल्या बारीला? बँकेत बारीला ह्याला किती वेळ लागतोय? 2 तास. 2 तास लागत असते. जाय घेऊन 500 रुपये. जा बाया घेऊन तशीच देतो तुला नोट. माझ्याकडे नाही ते काय. चालेल ना, धर रे. 30 तारीख आहे शेवट. 30 तारीख असली तरी माझ्याकडे घरी 2-4 हजार रुपये शिल्लक आहेत, पण ती चालणार बँकेत भरायचं, पुन्हा लाईनला उभं राहायचं, हे सगळं कुठंच आहे की आपल्या मागे. पुन्हा कोणाला वाटतं बरं मोदी सरकारचा निर्णय चुकलाय म्हणून हातवर करा बरं. निर्णय चुकलेला नाही, चांगला निर्णय आहे. बरोबर आहे. चुकलेला नाही, निर्णय योग्य आहे. निर्णय योग्य आहे. फक्त कसा टायमिंग गरीबाला चुकलेला नाही, सावकाराला चुकला, गरीबाला चुकलेला नाही. सावकाराला त्याला पैशावर जागा दारी जायला मोदीने वाईट केली, पण सावकाराला चुकलेला नाही. सत्य बोलायचं. असं भेटला काय एखादा सावकार? सावकारला वाटले, गरीबाला वाटलेला नाही. गरीब म्हणते चांगला आहे म्हणते. निर्णय त्याचा काय विषय नाही. माझ्या अंगावर नका येऊ जरा, सर का माग. आता आपण एक मतदान घेऊ. किती जणांना वाटते मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे? जुन्या नोटावर व्यवहार चालू आहे की? नाही ती कोण घेणार ती माणसं घ्यायली? घ्यायची ती पुन्हा काय करते, पुन्हा म्हणते एखाद्या नगच म्हणते माघारीच येते, परत माघारी बँकेत घेऊन जावं म्हणते. मग शेतकऱ्यांनी बँकेत गेल्यानंतर तिथं येळ जातो बसायला, पुन्हा दिवस जातोय. मग आता कसं शेतकऱ्यात चालणार? लय वाईट केलं मोदीने लय वाईट केलं. या बाजारामध्ये सुद्धा जसं समाजात वाद प्रतिवाद आहे, तसा मी आता मस्तच वाद प्रतिवाद ऐकला. हाँ, तो क्या गोश्त का क्या हुआ? गोश्त तोड़ के लेके जा रहा है, 500 नोट दे रहा है ग्राहक, और उसको रिटर्न देने को पैसे नहीं है छुट्टा. ये जरा दिक्कत आती है, माल बिकने को ठप हो गया है. ये अलगच कुछ कह रहे हैं. इनका कहना है वो आपको आपल्याला थांबायला पाहिजे म्हणतात काही दिवस तरी. कुठं थांबायचं? आम्ही म्हणतोय ना, त्रास सहन केल्याशिवाय तुम्हाला कुठलंही चांगलं फळ मिळत नाही.
ते म्हणते त्रास सहन केला पाहिजे. तिच्या एकट्या पुरतं झालं. सर्वांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. सर्वच ऐकलं. एकट्याचं मान्य आहे. बरं 2 मिनिट किती दिवस थांबायचं? किती दिवस थांबा? त्यांनी टाइम दिला तेवढे दिवस तुम्हाला बरं ठीक आहे, तुमच्याकडे सगळ्या नोटा आणून जमा करतो आम्ही, तोच तर थांबतो आम्ही. आमच्याकडनं गो बँकेत जमा मग मागे सरा, बोलता आपल्याला येत नाही तर मागे सरा. बँकेत जमा करा. आम्ही आपल्याला बोलता येत नाही तर मागे सरा. समोर वाल्याला टाइम वेस्ट करू नका. बँकेत लाईन लावून उभं राहायचं. आज आम्ही गाडी मोकळी बोलत राहा. या पुढे पुढे या. सगळ्यात मोठी अडचण काय की आता बँकेत जर आम्ही गेलो तर बँकेतनं किती एटीएम मधून किंवा बँकेतून किती पैसे मिळतात की ते झाला मुद्दा. यांचं काय म्हणणं आहे, काही दिवस थांबलं पाहिजे. हे म्हणतात किती दिवस थांबायचं? बरोबर आहे. आता हो का कुठल्याही गोष्टीला थोडेसे कळ सोसावं लागणारच आहे. आणि शेतकऱ्याला जर समजा आम्ही 1000ची 500ची नोट द्यायची म्हटलं तर शेतकरी पैसे घेत नाही. मग आमचा व्यवहार कसा चालणार आहे? तुमच्या बाजूने काय तुमच्या ह्यांच्या बाजूने आहेत? कुणाच्या बाजूने? पण त्याच्यातून सत्य आहे, हे जे बोललं नाही ना सत्य आहे. अहो कसं द्यायचं व्यापारीला? व्यापार झाल्यावर पैसे तर द्यायचं कसं सांगा की त्यांना. कितना फरक पड़ रहा है बाजार में? कितना फरक? अहो फर्क बहुत पड़ रहा है. देखो 1000 की नोट नहीं है, 500 की नोट नहीं है, तो एक एक के चलो कैसा तो करके देंगे. पण अब ये 10,000 के 5,000 के देणे कैसा नोटा बोलो तो. आता याच बाजारातला सगळ्यात मोठा जो व्यापारी आहे ना, हे बघा, हे महादेवराव सगळ्यात मोठा व्यापारी. महादेवराव बघू जुन्या नोटा. नोटा 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 जुन्या जुने किती शिपाशी आहे? थोडे नव्या कुठं आहेत? नव्या नोटा झाल्या नाही. हो, नव्या नोटा झाल्या, नव्या नोटा झाल्या नाहीत. काय म्हणतोय बाजार? बाजार काय म्हणायचंय? बाजार आहे असं नाव गपचिप सांभाळत बसलोय. काय काय आणलं विकायला? विकायला काय बैल आणलेत? किती आणलेत? 5-6. काय करायचं आता? काय करायचं? आमचं तर काय डोकं चालायचं बंद आहे आता. पूर्ण पूर्ण काय आता इथं खर्चाला पैसे नाही, एकाच बंद आहे. लय मार्केट चालेल. केवढ्याला जोडी? जोडी काय केवढ्याला? गिराय गेल तेवढ्याला ते केवढ्याला आता तेच काय. तुमची खरेदी केवढ्याला आहे? हा, तुमची खरेदी मला नाही सांगायची. हा, मला नाही सांगायची. खरेदीच काय खरेदीच असते हो? खरेदीच काय हाय टीव्हीवर जाऊ द्या. टीव्हीवर गेलं तर मुलाखतीला काय त्याचं खरेदीचं सांगून काय सगळं तर व्यवस्थित नाही तर काय सांग. सगळं तर व्यवस्थित आहे की बाजारात? हा, सध्या व्यवस्थित म्हणजे जनावरं ही आहेत सगळे शेतकऱ्यांनी सांभाळलेली आहे ती. पण सध्या ही तालुका असा आहे की दुष्काळी तालुका आहे. इथं पाऊस कमी आहे आणि पाऊस कमी असल्यामुळं विक्री करणारी शेतकरी भरपूर आहेत. विक्री करणारे शेतकरी भरपूर आहेत पण घेणारी लोक कमी आहेत आणि त्यात पैशाची अडचण ही जास्त लाभलेली आहे. किती जुन्या नोटा तुमच्याकडे? आमच्याकडे जुन्या नोटा असल्यावर बैल विकायला आणायची काही कारण नाही. जुन्या नोटा किती आहेत? जुन्या नोटाच नाहीत आपल्याकडे. नवीन असते. नवीन तर कुठल्या आणायच्या? आज दिवसभरात खिल्लारचं किती झालं? एक तर जोडी गेली का? एक विकलेली ती तिथं तेवढी एकच दिसली. हा, गुलाब गेली ती जोडी. ती जोडी 95,000ला विकली, 96,000ला ह्या बाजारात. खरी केवढ्याला जायला पाहिजे होती? ते 1.5 लाखाच्या आसपासची विक्री खरेदी आहे त्याची. ही विक्री व्हायला पाहिजे. 95ला गेली. हा, 95ला गेली. फक्त जुन्या नोटामुळे? जुन्या नोटामुळे नाही, नोटाचा प्रश्न आलाच नाही. ह्या दुष्काळी भागामुळे आला. आता चुकलं फक्त चलना चुकलं हो. चलन चुकलं. चलन मोदीचं काय चुकलं म्हणतो पण चलन चुकलं. चलन आलं पाहिजे नियमानुसार. चलन आलं पाहिजे. मोदीने योग्य केलं. फक्त कसं पैसेवाले मोठ्यासाठी केलं पण बारक्या बोकांडी बसले आता ते. फक्त 500 रुपये नोट चलनात आली पाहिजे. सावकार नाही मोदीने चुकीच केले. गरीब माणसाला रांगेत उभा केलं. मोठी लोक चालतं नाही राहत नाही रांगेत मोठी लोक. पुन्हा चुकलं? चुकायचं काय? आता त्यांचं चुकायला मग काळा पैसा काढायसाठी चांगलं म्हणते ती. पण इथे जनतेला आली अडचण आता काय सध्या. अडचण आली? मला सुद्धा आली आता अडचण. काय बैल घ्यायला नाही ती, इकायला नाही ती, व्यापार करतोय तर त्याला कोण आणलं तर जुन्या नोटा घ्यायच्या नाही, ते नव्या नोटा देत नाही ती. आणि शिर्ती तर बंद केल्यामुळे जनावरला डिमांडच गेलं. खिल्लारचं डिमांडच गेले. वासर शेतकरी सांभाळत होती ती कोण सांभाळणार? खिल्लार बाजारातला ही एकच बैलजोडी विकली गेली आज तर. एकच विकली गेली. केवढ्याला? लाख रुपये. 96,000. कोण आहे खरीददार? बघू. 96,000 काय जुन्या नोटा दिल्या की नवीन दिल्या? व्यवहार त्यासाठी तटला. आता आम्हाला नोटा मिळणार नाही त्या, म्हणून व्यवहार कॅन्सल झाला आमचा. एकच बाजारात व्यवहार झाला. 96,000 ते बी कॅन्सल झालाय. कॅन्सल झालं. कॅन्सल म्हणजे आता पैसे नाही त्यांना राहू द्या म्हणतो. ती काय म्हणजे पैसे द्या बैलेने. बँकेत नोटा निघणार. विकणारा कोण आहे? इकडे विकणारा इकडे. अजून एक रांगडं नवीनच आहे इकडे. हे विकणार आहे, तुम्ही मध्यस्थी.
आणि हे खरेदी करा. आता अडचण काय? अडचण माल पैसे नव्हते कशा म्हणजे पैसे शिवाय काय करायचं तुम्ही आधी व्यवहार करताना विचारलाय का कशाचे नाही पैसे? विचारलं नाही. नव्या का जुन्या? नव्या जुन्या विचारले मग नव्याच घेणार आहे जुन्या कशाला घेणार. तुम्हाला अडचण काय मग? पैसे निघत नव्हते बँकेत मग आम्ही हे करताना तसं ठरवलं. ठराव काय केला होता? एजंट आमचा आहे तो म्हणायला लागला माझं तिकडे गेले घराकडे. होय म्हणजे माझं मी बघतो पैसे नंतर एजंटाला देतो. ठराव काय केला होता? की पैसे 2 दिवसांनी मी देतो. मग आता अडचण काय? आता आम्हाला काय बोललेली नाही आम्ही त्यांना बोललेलं ही उदाहरण आहे म्हणजे मग बघूया आता काय करायचं. बँकेतून काढून देण्यासाठी पैसे नाहीत भले त्याच्या खात्यामध्ये, हा परिणाम आहे. परिणाम नाही हे चालू नसल्यामुळे झाला. त्याला नोटाबंदीचं काय? नोटाबंदीचं त्यामुळे सगळं झालंय ना. नोटाबंदी हिला 96,000 कोण बैल देतो. रेटचा निकाल लवकर लावाय पाहिजे त्यांनी, नाहीतर हे 1.5 लाखाला 2 लाखाला बैल काही हे चालणार कसं. हे बैल एक बैल 90ला 95ला ऐकायचा. हे आता नोटाचं यांनी काढलं. यांनी काढण्याबद्दल काय 1.5 लाखाला बैल काय नाही. नोटाचा पैसे चाला नको जत्रात बाजार बाकीचा कापाय जायची किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, पण सगळ्यांची एक प्रतिक्रिया आहे रेट चालू आहे पाहिजे. रेट चालू. नोटा राहू द्या. नोट राहिल्या तर नोटाचं काय रेट चालू करा. चला चला बघू पैसे घेऊन आम्ही पैसे कमी केले तर कसं होईल? काय कशाला मागतोय तसं? मागच्या आम्हाला काय म्हटलं तुम्हाला 23,000 रुपये देतो म्हशीला हाल देऊन. काय म्हणते मग काय करायचं आता मला बोलायचं काय व्यवहाराला काय अडचण आहे? कशात अडलंय? काय आमचं काय नाही, तुमचं बघा सगळं आमचा इकडे व्यवहार कशात? 35 म्हणतोय आम्ही. तुम्ही किती म्हणता? मी 23 म्हणतो. लय फरक झाला. शेतकरी व्यापारी आहे. आम्ही शेतकरी सगळी. कुठं आहे म्हैस? ही म्हैस किती आहे त्याची? ही 3 वाय 3 आहे का? तुम्ही 23ला मागताय. पैसे जाग्याला म्हणजे का जाग्याला नवं का जुनं? 2,000 नोटा करकरीत. हा काय अडचण आहे? याचा फोटो काढा. हो तुम्ही पाहुणा आहे का? 35ला या व्यवहार तुमचा 35 ते 23 मधला काय काढा की मार्ग? नोटा काढा. मोकळ कशाला बोलताय? बघू नोटा. नोटा नाही की बघू नोटा. नोटा दाखवा की. बघू दाखवा. इशारा नसता पैसे घरी यायचं. व्यवहार कसा चाललाय? बाजार आहे का व्यवस्थित? म्हणून म्हणतो का बाजार आहे का? बाजार आहे का? बाजार आहे का व्यवस्थित? बाजारचे पैसे भाकरी बाजारात कसं आहे? नव्या नोटाचा काय फरक पडलाय का? आता मी काही वाचिक नव्हतं. तुम्हाला काय मला रागायला मला वाचायला येत नाही. आता लोक सगळी जुन्या नोटा देतात. 500,000 नोटा चालू आहेत. लय फरक पडला या जुन्या नोटाच्यामुळे. जुन्या नोटावर व्यवहार आहेत सगळे. चालू आहे. नवीन अजून नाही चालू. नाही का? नाही. चेक नाही का कोणाचा व्यवहार? इकडे चेक नाही का व्यवहार? चेक न नाही चेक न नाही चेक नाही का? कोण घ्यावून काय घ्यावून नोटाचं तुम्ही आणल्यावर ना आम्हाला असं दिले याडमॅट झाले. काय करायचं त्याला? आम्हाला आणल्यावर म्हणलं चेक नाही का कोणाकडे? चेक नाही घेत नाही. चेक चेकचं काय करत नाही कोणा पैसे जुन्या जुन्या दारावर मिळेल की नोटा मग? एखादा व्यवहार 50 व्यवहारात एखादा व्यवहार होतो असा. हो 100% जवळजवळ नाही. 500,000 जुन्या नोटा. बघा नवीन माहिती मला अशी कळाली. नवीन नोटा नसल्यामुळे जुन्या नोटावरती पूर्ण व्यवहार सुरू आहे. 5,500 नोटा चलनात आहेत. हाय ते इथे काय देते चालू आहे. मग चालू आहे. ठीक आहे. जुन्याच नोटा आहेत. बँकेत जमा करणार का? काय करायचं
सगळे व्यवहार तर जुन्या नोटावर दिसते परत. चेकवर कुठं चालू नाही का व्यवहार? हा? काय विकलं? शेतकरी का व्यापारी तुम्ही? शेतकरी. कुठं आहे म्हैस? विकलेली केवढ्याला विकली? किसको दिए चाचू? केवढ्याला विकली? व्यवहार केवढ्याला झाला? बरं जाऊ दे, इकडे 45 थांबाय जरा. आता हे शेतकऱ्याने एक म्हैस विकली 45,000. त्यातल्या जुन्या नोटा किती? बघा किती एक अजून 15 दिन आहे. निघाल नाही ती बँकेत. 30,000 जुन्या नोट आहेत आणि राहिलेले 15. कुठं आहे इकडे? कोण आहे खरेदी? अरे आहो ना बाबा. इकडे म्हणाल की व्यवहार कसा ठरलाय? व्यवहार 45चा ठरलाय. मग तुम्ही का मध्ये सांगा? माझा दोस्तच आहे ना, तर आम्ही तुम्हीच बोला त्यांच्या व्यापारी त्याला काय. जुन्या नोटा 30,000 दिले, मग नोटाच ना दुसरं तर देणार कुठल्या? मात्र राहिलेली 15. राहिलेले 15 अजून नवीन आल्याशिवाय नाही म्हणून सांगितलं त्यांना. तुमचं काय मत आहे? काय नवीन पाहिजे म्हणणं काय आता अजून काय व्यवहार झाला का नाही? व्यवहार झाला. पैसे तुम्ही जुन्या नोटा घ्यायला तयार नाही नाही. आणि तुमच्याकडे दुसऱ्या नोटा नाहीत. नाहीत कुठं नाही. करायचं काय मग? त्यामुळे तर थांबले त्या म्हशी सगळ्या 7 जागेला काढून 7 म्हशी जागा आहेत. अजून जागेला 7 म्हशी 10 होत्या टोटल. चेक बरं व्यवहारच नव्हतं ना आजपर्यंत. आता चेक पुस्तक काढलं चालतंय का? चालतोय. आपल्याकडे चेकच नाही, आतापर्यंत व्यवहार नव्हतं ना चेकचं. व्यवहार होणार आहे का नाही होणार? चेकवर माणसं भ्यायला लागले, शेतकरी घेत नाही. चेक घेऊन काय करायचं म्हणतो? आता काय बघू. चेक दिलं तर काय लगेच पैसे मिळणार आहे का शेतकरीला? कसं व्यवहार होणार आहे का नाही होणार? आता कसं होणार व्यवहार? त्यामुळे तर म्हशी 7 थांबले. 10 म्हशी होत्या, 3 म्हशी विकल्यात, 7 म्हशी परत न्यायची त्या माघारी घरी. 10 म्हशी आहेत त्यांच्याकडे आणि 3 विकल्यात, 7 परत न्यायच्यात. कारण जुने पैसे आहेत, नवीन पैसे नाहीत. चेक यांच्याकडे नाहीत. 100% बाजारातली ही परिस्थिती. नोटाबंदीच्या या निर्णयाचा इथे गेन नाही, पण भरपूर सारा पेन आहे हे मात्र निश्चित आहे. व्यवहार थांबलेले आहेत. चेकने इथे व्यवहार कधीच होणं शक्य नाहीये, कारण सगळा रोखीचा व्यवहार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा तर इथे प्रश्नच नाही. असं असलं तरी सुद्धा इथल्या बहुसंख्य, म्हणजे मी असं म्हणू शकतो की 98-99% लोकांचं असं मत आहे की आम्ही थोडासा पेन सहन करू, परंतु जर 50 दिवसानंतर गेन होणार असेल तर याचा अर्थ असा की 50 दिवसानंतर जर सुरळीत व्यवहार झाले नाहीत, चलन पुरवठा नाही झाला, तर हा बाजार जो आत्ता कोलॅप्स झालेला आहे ती परिस्थिती पुढचे 6 महिने कायम राहू शकते. कॅमेरामन निलेश शिवाळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सांगोला, जिल्हा सोलापूर.